माधुरी, काय झालं तुले? कोण लावून राहिली तू? काही नाही झापरूजी, बरं नाही वाट राहिला. अरे सांग ना तू, काय झालं तुले? काय बरं नाही वाट राहिलं? रडू नको. त्या आईला सांगितलं नाही काय? थांब मी त्या आईला सांगतो. कशी करतं माधुरी? आतापर्यंत सांगा लागत होतं. झापरूजीला काय माहित, माझी आई सावत्र आहे म्हणून माझी आई लक्ष देत नाही माईकडे. बाबा कुठे पाहिजे बाबा. अरे मामीजी, कुठे गेल्या मामीजी? ओ मामीजी, अरे डिलिव्हरीची बाई घरांदी आणि कुठे गेली माझी सासू? मामीजी, तुम्हाला समजत नाही काय? तुमची पोरगी तिकडे लढून राहिली. जवळ बा, काय झालं? अरे माधुरी इकडे लढून राहिली ना, बरंजी आठवून राहिलं म्हणते. आता डिलिव्हरीचा पेशंट बाईले बाई बरोबर सांगते, आईले सगळ्या गोष्टी सांगते. पोरीची जात सांगा आता. तिला मोठं दवाखान्यात चल, ते म्हणते नाही राहू द्या, जाणा तुम्ही विचार ना काय झालं माधुरीले. झापरूजी, तुम्ही म्हणा ना बाई सांगतो. सांगा ना बाई मग एक तिचं करायसाठी, लेकराचं करायसाठी मी तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घालू की तिचं करू? एकटी काय करू मी? माझ्या सासू हातपाय दुखून राहिले. तोंडापुढं चोपडत जा. तुम्हाला मामीजी काही करायला लागत नाही. बाई सांगतो मी, तुम्ही फक्त स्वयंपाक केला की झालं. जा आता, बाई सांगा पहिले. बाई सांगतो मी, पण तुम्ही आता पाय ना माधुरीला काय झालं. चला बरं. आता मी काय करू? नवराई बोलते, जवळ बी बोलते, एकटीच मी काय करू? झाबरूजी, अरे माधुरी, आपली बाई लढून राहिली काय? हा झाबरूजी, घ्या बरं तिला. हा, तू काही काळजी नको करू. अरे मामीजी या ना. आली. माधुरी सांग ना, तू आईला सांग ना. तू लवू नको ना माधुरी, तू आईला सांग काय दुखून आलं तर, नाही मग डॉक्टरला घरी आणू काय? माधुरी, आता डिलिव्हरी झाली की त्रास होतच असते. आता एवढं नाजूक नाही बना लागत. तसं नाही मामीजी, तिचं काहीतरी दुखत असेल, तशी ते काहीच रडत नाही, काही नाही ते. झाबरूजी तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. तू पाय काय आता, मग मी डॉक्टरला बोलवून आणतो. पोट दुखून राहिलं. मला सांगतो अशी पोट दुखून राहिलं, आणि त्या नवऱ्याला सांगत नाही तशी. हा सांगतो आई जाय तू कामं कर आई. मला त्या नवरा बी बोलते, त्या बापाही बोलते. कोणाचं करू मी सांग? पहिले भल्या गोष्टी करी त्या नवरा. मी बाई सांगतो, असं करतो तसं करतो. आता सांग, 2-3 दिवस गेले की लेकराला नाना लागते. मग हातून पडलो झडलो असं माझ्या बदला मी म्हणते, जबरदस्तीनंच पाडलं, मुद्दामून पाडलं. स्वयंपाक झाला काय? भूक लागली मला असं वाटते, भूक लागली म्हणूनच पोट दुखून राहिलं अशी. नाही थांब, भाजी झाली, पोळ्याच राहिल्या. आई दुसरं असेल तर खायला आण ना मला काही. थांब पाय तुम्ही. देवा, दुश्मनाने सावत्र आहे देवाने कोण. स्वतःची आई मेली, बाळही मेलं तर चालते. नाही असे हाल भोग्यासाठी नाही देवा, मला सावत्र आई आहे. मी आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही, कोणालाच नाही. माझ्या ननदले माहीत, नवऱ्याले माहीत, कोणालाच माहीत नाही. पण आता पाय माझी आई अशी वागून राहिली, मला वाटते सगळ्याला माहीत करून देईन. जाऊ दे आता, स्वतःची पोरगी असते तर माझ्या आईनं किती मोठं खायला दिलं असतं. बटा असं नको करू, बटा तसं नको करू, किती केलं असतं. आणि पाय सावत्र पोरगी आहे अशी वागणूक देते. जाऊ दे ना माधुरी, देवाच आहे पाठीशी माय. बाय चल, बाळाले घेतो मी आता. काही समजून नाही राहिलं. आता एवढं मोठं 1 लाख रुपये खर्च लावला ना माधुरीले, आणि आता काय झालं काय मी? लढून राहिली, पोट दुखून राहिलं म्हणते. आता शांताबाईच्या घरी जातो, शांताबाईला सांगतो, शांताबाई कामधंदे राहू दे घरचे. आता तिच्याही घरी तिचा भोवती व्याप आहे सगळा, जाऊन पाहतो आता. झापरवाला अंदाज आहे मला, शांतीला बदलले झाला असेल तो. काय आता कसं त्याले फटकारून लावतो मी आता. अरे जवळ बो शांताबाई घरी आहे ना. थांब रे झापरू, काय झालं मी घरी द्या ना, मग बोलतो ना तुमच्यासोबत. तू कुठे चालला? घरी जायचे तुले, सांग ना मला तू. अरे जवळ बा माझ्या बायकोची का नाही बरं नाही वाटत राहिलं.
ते लढून राहिली. तिला काय झालं काही नाही, ते काही सांगत नाही. मला शांताबाईने तो, शांताबाई हुशार आहे, शांताबाई सांगेन ते काय झालं काही नाही. शांताबाई काही नाही रस्ता काढते. झाबरू, माझी बहीण घरी येलाय. माझ्या बहिणीला आंब्याच्या रसाचा पाहुणचार आहे आज. आणि आज तू माझ्या बहिणीच्या ह्याच्याने इग्नोर टाकू नको, तुला सांगतो मी. आतापर्यंत 2-4 दिवस शांती त्याच नांदी होती, तुला बी माहित आहे ना. आता तुला लेकरू झालं, बाकरू झालं, घरी बायको आली तुझी. आता तू पाहून घे. आणि तू म्हणशील तर मी माझ्या बहिणीचा पाहुणचार झाल्यावर सांगेन तुले त्या बहिणी सांगायसाठी, नाही तर मग मी सांगून देईन त्या बहिणीले. आणि तू आता शांतीला सांगू नको. शांती सगळं हिसकून त्या घरी चालली येईन. आणि माझ्या बहिणीचे अजून भांडणं होतील, लक्षात ठेवतो. तुले काय मंजूर आहे काय मग तू आता. नाही राजा, माझ्याबद्दल भांडण नका करू तुम्ही. राहू दे, मी पाहतो काही ना का रस्ता निघेनच माया. जा ना, दुखतेचा दवाखाना आहे ना. मग डॉक्टर लोक मेले काय गावातले सगळे. शांतीला बोलवला ना तू. येऊन जाऊन शांती. शांतीने सगळं घरातलं दुर्लक्ष केलं, त्या घरचं करू. ते माय आहे, बाप आहे, ती बहीण आहे, दुसरी जवळ आहे, तिला घेऊन ये ना. शांतीने काय ठेका घेतला काय गावातल्या गावांनी आहे तर परेशान करून सोडलं. उठला सुटला की चालला. राजा हो, 2 वर्षापासून तर तुमच्या घरांनी घास नाही घेतला हो. मी कधी जेवण नाही पाहिलं ना, कधी नाश्ता नाही केला. असाच येतो असाच जातो, तरी मग खाणं खाऊन राहिले तुम्ही. आता मी दुखी आहे माझ्या बायकोच्या ना, मग सांगेन तुम्हाला मी. धमकी नको देऊ, आता दे सांगून काय सांगायचं आहे तुला तर. नाही करा तुम्ही पाहुणचार करा बहिणीले आंब्याच्या रसाचा, अजून कायचा. आता नाही म्हणत मी शांताबाईले. हा नसतं काय चालला लेकाचा. उठला सुटला तरी वाटले शांतीने काम छोटच आहे. असं धसका लागते. चांगलं धुनकलं आता तर माझ्या घराकडे पलटून पाहत नाही. आता जमलं. शांती बी म्हणीन करे झाबरू बेमान झाला. जमलं. चला आता मी आंबे आणतो. शकुना बैले मस्त आंब्याचा रस करतो ना, महाग असले की चांगलं लागते. मग तर काय कामाचे. कोणाचा आवाज येऊन राहिला बाहेर. सविता, आई काय झालं. सविता, तुला आवाज आला का कोणाचा. बडबड करताना बाहेर. मला भांडे घासता आवाज आला बिचारे. कोणी आलता का घरांनी. झाबरू कोणी आला काय. नाही आई, मला आवाज नाही आला की आई, कोणीच तर नाही आलं. आई तुम्हाला 2-3 दिवसापासून झाबरू मामाचा आवाज ऐकून कानात बसेल तर तुम्हाला भ्रम झाला असे. नाही कोणीच नाही आलं. पाय आई, तुम्हाला म्हटलं ना भांडे घासू नका म्हणून, मी घासतो. जाऊ दे ना माय, एकटी काय करशील तू. चल, टाकली काय भाजी. आई भाजीच टाकू राहिली मी. चल माय, पटपट कामं करतो. माझ्या भावाची तब्येत कशी आहे काय आहे जाऊन पाहतो म्हणतो. जाणच नाही उडालं कालपासून. झाबरूचा एखादा फोनही नाही आला. मी करून तो फोन नाही. भाजी गिजी जेवण खाऊन पाहतो आणि चक्करच मारतो एखादा. नाही लक्ष लागत बरं. बिचारी पहिलेच बिमार होती, कमजोर पोरगी आहे. एवढी मोठी डिलिव्हरी झाली, शिजर झालं, काय करीन. झाबरूनं पण लाख रुपये खर्च लावला. एखादा श्रीमंत माणूसही लावत नव्हता. नाही. माझा भाऊ खूप चांगला आहे. बिचाऱ्याले दुसरा कोणता सहारा आहे माझ्याशिवाय. चल आता जरासे कामं करतो आणि त्याच्या घरी जाऊन पाहतो. कुठे गेली शांती काय नाही. बायका म्हणून पाहतो ना, चालली मी. नाही तर म्हणेन की रात्री आली आणि बसेलच आहे. शांती कुठे गेली हो शांती. आली. काय झालं शिकू ना बाई. सुनील धंदा करू लागतो ना, एकटी सून किती करीन. बसा ना तुम्ही. काय म्हणत होते. गमत नशी एकटी होतीसा पलंगावर बसल्या रात्री बसून. माझ्यापाशी चला मग, मी पोया करतो, सून भाजी टाकते. नाही शांती चल, मी येतो मग आता नाही बी येतो मी आता. आणि तुमचा भाऊ तर आंबे आणायला गेला. आणि कसं काय म्हणता तुम्ही येतो आता. आताच पैसे दिले मी. माझ्या बहिणीला आंब्याचा रस करतो, महागातले आंबे गोड लागतात, आंब्याचा रस करतो. आणि तुम्ही म्हणता मी चालली. काय म्हणे तुमचा भाऊ. शांतीने झाकलून दिलं बहिणीले. बसा आता. राहू दे ना शांती, तुमच्यासाठी आंब्याचा रस करून खाऊन घे जा तुम्ही. नाही शकू ना बाई, आम्ही एवढे महाग असले आंबे की आणत नाही. आंबे आम्ही जरासे स्वस्त झाले की आणतो. आता तर असे आंबाटी असतात. आता तुमच्यासाठी आणू राहिले. तुम्ही थांबा आता, आंब्याचा रस जेवण करा आणि मग जा. विषय नाही काढत पण कोणी. मनीषाचं असं झालं तसं झालं, जुट्टे नाही जुटत. मीच जाऊन पाहतो आता. सविताली म्हणतो शांती येतो दे. शांताबाई मोठ्या आशेने आलतो. शांताबाई काय करी, माझ्या बायकोचं दुखून राहिलं सांगण्यासाठी. चल आता काय करू.
आता डॉक्टरला घेऊन जाऊ काय? नाही नाही, एक काम करतो आता, सविताबाईच्या घरी जातो. सविताबाई बी हुशार आहे, सविताबाईला बी समजेन काय आहे काय नाही. तर चल आता झाबरू, एक काम करतो आता, सविताबाईच्याच घरी जाय. आपण शांताबाई काय करतं, आपल्याबद्दल कोणाला त्रास नाही पाहिजे. जवळ एवढा बोलला, शांताबाई सांगा बी लागत नाही. शांताबाई बातच टेन्शन घेते. अरे झाबरू, काय रे, कसा काय अंक नाराज दिसून राहिला झाबरू? तुला जाता खुशी व्हायला पाहिजे झाबरू. तुला पहिली पोरगी झाली, लक्ष्मी आली त्या घरी. तर अरे काय झालं झाबरू? सांगा महादेव काका, तुम्ही राजा दुसरे असून किती चांगलं बोलले राजा. आणि मी शांताबाईच्या घरी गेलो, माझ्या जवळ राजा शांतारामजी मला राजा हाकलून दिलं. काही नादी नको लागून, माझी बायको रिकामी नाही, नसं नाही तसं नाही राजा. काय काय का महादेव काका आहे काय? सविताबाई घरी आहे काय? झाबरू, लढणं बंद कर पहिले. खुशीची गोष्ट चालू आहे तुझी, अजिबात बंद कर लढणं. थांब एक मिनिट. सविता इकडे ये. आता मी आणत नाही काही. रोशनीजी बाबा घेऊन जा काय पाहिजे तुम्हाला. तर मगापासून तुम्ही स्वतःच आली मला. अरे इकडे ते ये, पाहिजे कोण आलं. आली आली. झाबरू, कोण लावून राहिला तू सांग ना. काही नाही राजा, माधुरीला काय बरं नाही काय माहीत, लढून राहिली ती. मी शांताबाई बोलवायला गेलतो. बैले बाई बरोबर सांगते. तिला म्हणून दवाखान्यात चल, नाही म्हणे. डॉक्टरला आणतो तर नाही म्हणे. मग सांगा आपण काय समजा. बरं सविता आली घेऊन जायतो. इले बरं समजते, बडबडी आहे पण भली कामाची आहे. तिले चोपड चापड करून झाबरू त्या घरी घेऊन जाय. आपण दिवसभर थांबते, संध्याकाळी घरी येते आणि काय आहे काय नाही सांगते बी. झाबरू जिलेबी घेऊन आला वाटते. वाटत आपल्या घरी रश्मीचे बाबा. पण झाबरू मला जिलेबी डबलची पाहिजे बरं, लक्षात ठेवतो तू. सविता तुला पोटभर जिलेबी खाऊ घालते तो काय म्हणते पाय. आणि त्याच्या मला नाही ऐकतो. येतो मी बाजारातून. हा रोशनी बाबा जा बरं, तुम्ही तो माणूस वाट पाहिजे तुमची. जा मी पाहतो काय आहे तो. झाबरू काय झालं सांग ना. त्या सासू संग भांडण झालं का तुझं? नाही सविताबाई तुला कामी आज काय आता. चल ना माझ्या घरी. माझ्या बायकोला काय माहित काय झालं, लढवत जायते. तिची आई काही बरोबर लक्ष देत नाही. तिच्या आईला सांगितलं तर हा रोशा झाबरू, तिची आई कशी आहे? त्या दिवशी दवाखान्यात पाहिलं नाही तो. एखादी माय पोरीचं किती लक्ष देते. तावा चालली गेली. शांताबाई सांगे मला मॅटच आहे बहिणीरा. सविताबाई चल ना सविताबाई, टाइमपास नको करू. चल ना, माझी बायको कशी आहे काय आहे, चल ना. नाही तर मग तू म्हणशील तू तिला विचारपूस कर, मग मी डॉक्टरला घेऊन येतो. हा झाबरू चल, काही काळजी नको करू. तो गुड्डी येतो मी. हा बाई जा. का रे झाबरू, शांताबाईला मी सांगितलं काय? तू चल सविताबाई. आता मला नको परेशान करू तू. माझ्या डोकं सगळं माधुरीची जानकी आहे. कशी आहे तब्येत, लेकरू लढते. चल ना सविताबाई. तुला सांगतो झाबरू, डिलिव्हरीत जर सोय केली ना तर बाईची तर चांगली होते. आणि डिलिव्हरीतच तिची गैरसोय झाली की नाही तर मॅट व्हायची लक्षणात, मॅट व्हायची. तब्येत खराब होती आयुष्यभर. नाही सविताबाई तू लक्ष दे. आता मला काय काय आणणार ते सांग, मी घेऊन येतो. चल झाबरू, काही काळजी नको करू. तो ती बायको का नाही पहिलेच अशक्त आहे बरं. मनीषाचं फोन नाही आला, काय झालं काय नाही. तर मी तर म्हणतो फोन करतो. एकच माझ्या घरी अडचण येते. आता हे येऊन बसले शकुनी. ती आता आंब्याचा रस पाहिजे. सविता आली नाही का ती सासरे आंबे घेऊन? आई नाही मला असं काळजी वाटत आहे. मनीषाचं काय झालं काही नाही. हा ना सविता, हे अति टपकून बसले. मला गमूनच ते राहिलं. झाबरूचा फोन नाही आला. माधुरीची तब्येत कशी आहे काय नाही, जरासं काही माहीत नाही झालं. आई पटपट आंब्याचा रस करा, इले खाऊ घाला आणि धावून द्या बरं घरी आई. आणि चला आपण, मी मनीषाचं पाहतो आहे आणि तुम्ही झाबरू मामाच्या घरी चालले जाता संध्याकाळी. चाल पाहिजे ऐकेन तसं कर. सविता काय झालं आता बाई? नाही ना माय, मी तेच म्हणतो ते. सविताबाई लय कामाधंद्याची आहे बरं बाई. सवितासारखी सविताची बहीण बी आहे. सविता झालं त्या बहिणीचं लग्न? मग मला बोलावलं नाही लग्नांनी त्याचा? झालं नाही ना अजून. झालं तर माहीतच पडते. तुम्हाला तर पहिले बोलावतो मी. आला नाही का मग कोणता पोरगा लक्ष दे अजून? नाही लक्ष देखील आला. चालू आहे आमचं आता. चला मी आंबे आणले बाबानं, आंब्याचा रस करतो आणि जा तुम्ही. सांडा गिंडाचं जायचं असेल तर जाऊन या. ताट वाढतो मग तुम्हाला मी. मोठी छत्री आहे सासूसारखी, सोबत गुण ते संगत गुण. जरासं अंगाला शॉक नाही लागू देत. म्हणतो पप्प्यासाठी माधुरीचं मनीषाचं
जाऊ दे, अजून म्हणीन मागच नाही सांगितलं, डबल डबल म्हणता, उडत उडत म्हणून पाहिलं नाही. बाई बाई, लेकरू लावून राहिला ना माधुरी. कोण बसली तू? तू हे काय करू राहिली? इथे नाही, ताटान त्याने वाळून मला भूक लागली जोऱ्यानं. माधुरी, म्हणजे बसत नव्हतं अजून ना? तू शेजार होईल आहे ना? अंग टाकत आहे ना? कंबर दुखते बरं पुढे, आता काही वाटत नाही तुले? आईनं म्हटलं ना बस, मी ताटांत वाळू म्हणून बसली मी. काकू, अरे मामीजी आण ना ताटावर माधुरीले. हा हा. माधुरी, लेकराला दूध पाजून नाही राहिली का तू? नाही काकू. मॅट झाली का तू? दूध पाजणं लेकराले म्हणून तर लेकरू लावून राहिलं ते. वरच्या दुधावर पोट भरते काय काकू? दूधच तर नाही राहिलं काकू मले. झाबरू, त्या बायकोला सामान आणलं नाही का ते राजकाच्या दुकानातून? नाही सविताबाई, मग सांगितलंच ते माझ्या सासून. बला बोलता सासूले, बला. मामीजी ताट मग आणा वाळून, इकडे या पहिले. थांब शांताबाईले मी चोरून बला आली दवाई बुवा. का हो शोभाबाई, हिची बरोबर सोय करणार तुम्ही माधुरीची? डिलिव्हरीने लढून राहिली ते, मॅट नाही डॉक्टर होणार का तिचं पुढे चालून? बाई मी सोयच करून राहिली बाई, पण आता स्वयंपाक करू राहिली ना. तिची आई आहे ना तुम्ही, आई जोगतं करा ना. मग आईपाशी पोरगी असली लढते काय कोणती पोरगी? सासूपाशी तरी म्हणाली बा, पण आईपाशी लढणारी पोरगी मी पहिलीच पाहून राहिली. तिला भूक लागली, द्या ना तिला जेवण करायला. सोजी गिजी काही काही नाही केलं का तुम्ही? आणतो माधुरी, आणि थांबतो आता. आता मी आवतो तिच्या तापाशी, काही काळजी करू नको तू आता. हॅलो शांताबाई, 5 मिनिटं ये बरं झाबरूच्या घरी. मी सविता बोलतो ना. काय झालं सविता, तब्येत चांगली ना माधुरीची? चांगली आहे, तू ये फक्त. थांब झाबरू. सविता, शांताबाई आली का आता? अहो मी रस्त्यातच होती, मी झाबरूच्या बायकोला पाहायला घेऊन आली होती, त्या फोन आला, चोरून आली मी. माधुरी काय झालं? शांतताई मला दूधच नाही आहे. भाई आता लोक सांगितलं बी नाही, मग तू हे कुठे गेली? बरं सामान आणायला लागेल ना. झाबरू चल माझ्यासोबत, सामान आणायला जाऊ आपण. चिंता नको करू माधुरी, मी आली ना आता. मंडळी पाहून घ्या, स्वतःची आई असली सगळं बरोबर करते, पण आईनं असा भेदभाव कोणासोबतच करू नये. आई म्हणतात ना, आई ही आईच असते, आईची बरोबरी कोणीच करू शकत नाही. हे भेदभाव करणं हा कपटीपणा आहे, काही कामाचा नसते. तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. आपण तुमच्यासाठी घरी बसल्या नवीन व्हिडिओ बनवू. कमेंट खूप आल्या वाढदिवसाच्या. चला मग आपण नाव घेऊ, उरलेला भाग उद्या करू. राजेश काळे, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सुषमाताई तू बडे, तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संजय रावसाहेब मुळे, ताई तुमची इच्छा होती नाव घ्या शांताबाई व्हिडिओमध्ये, तर नाव घेतलं मी. तुमचं ऐकून मला पण दुःख वाटलं. राणीताई सिंदगडे अकोट, प्रांजलीताई चिंदलोरे, तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. सुषमा हरिदास तुबडे, तुम्हाला वाढदिवसाच्या लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. आशाताई उंबरकार शेगाव, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून. अनिताताई महिमकार यांचे कमेंट आले, यांच्या सुनीला दवाखान्यात डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलेलं आहे. ताई मुलाची आई मूल सुखरूप राहतील, डिलिव्हरी पण नॉर्मल होईल, काही काळजी करू नका. आणि बाळ झाल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा. जया